हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कलवल्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कलवल्याची जाती करी लाभाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कलवल्याची जाती करे लाभाविन प्रीती समचरण सरोजम सांद्रणीला बुधा बम जगन निहत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंद नेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलत वचने अति भाविका एका जनार्दने ध्रुपता दास त्याची आस पुरवावी प्रथम नमन करो गणनाथा उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणे माता साष्टांगी आता दंडवत दुसरे वंदो सारजा जे चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पावी जे सहजा तिच्या चरणावजा दंडवत आता नमो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन तया नमन माझ दंडवत आता नमो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया नमन माझ दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका काल मृदंग श्रोते देखा तया नमन माझ दंडवत ऐसे नमन करुणे सकला हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून बोल्या बाला चालवी सकला नामा म्हणे विठ्ठला विठ्ठल
चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण श्रीजीवंत श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता सेवे लागे सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवाया वरी न करावा अभेर लेकुराचे हित वाहे पाऊलीचे चित्त ऐसे कलवल्याची जाती करी लाभाविन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्री श्रोमणी देवचे श्रीमान श्रीमंत वैराग्याचे बगुरमणी जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कलवल्याची जाती करी लाभाविन प्रीती। लेकराचं आणि आईचं हे दृष्टांत आहे। हे 3 दृष्टांत दिलेले आहेत आणि शेवटच्या चरणामध्ये सिद्धांत आहे। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कलवल्याची जाती करी लाभाविन प्रीती म्हणजे अशी एक जात आहे आईची ती एवढं प्रेम करते तरी सुद्धा लाभाची अपेक्षा करत नाही। कोणती आई आहे का मला मुलाकडून मुलीकडून काहीतरी अपेक्षा नाही करी लाभाविन प्रीती। आणि जेव्हा आपल्या गर्भामध्ये आपला बाळ जेव्हा आपल्या आईच्या गर्भामध्ये वाढत असताना 2 महिन्याचा 3 महिन्याचा 4 महिन्याचा 5 महिन्याचा जेव्हा 9 महिन्याचा होतो ना तेव्हा त्याचा वजन 2 किलोच्या वर देखील जात असतो। 2.25 किलोचा 2.25 किलोचा आणि गर्भ आपल्या आईच्या उदरामध्ये वाढत असताना त्याचा सांभाळ त्या गर्भामध्ये करत असते। खाण्यापिण्याचा सुद्धा ती नियम पाळत असते। माझ्या गर्भामधल्या बाळाला काही विजा होऊ नये त्रास होऊ नये याची काळजी घेणारी एकमेव आहे ती आई। पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व आहे त्याच्या सर्वस्वाचा विचार करणारी एकमेव आहे ती आई। आणि शेवटच्या जन्मातून जगद्गुरु तुकोबार म्हणतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे म्हणजे आपली सर्वांची जबाबदारी आहे ती संतावर आहे। कारण आपली अधोगती होऊ नये माणसामध्ये येऊन जर आपण सर्व नरकाला जर गेलो तर संताला त्याचं वाईट वाटतो आहे। म्हणजे बुड देहे जन न देखावे टोला येतो कलवला म्हणून या म्हणजे ही जबाबदारी आहे संतावर आणि ती जबाबदारी तुकोबार आहे। शेवटच्या चरणात म्हणतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कलवल्याची जाती करी लाभाविन प्रीती। अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या समोर मांडलेला आहे। सर्वांना जर कळाला असेल तर आता लगेच झोपून घ्या 12 वाजता उठा जेवायला विठ्ठल विठ्ठल। चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे। आज आपल्या सापर्डे गावातील इहलोकी यात्रा संपन्न परलोकीला दिलेल्या लताताई सूर्यकांत मडवी इहलोकीची यात्रा त्यांची संपली परलोकाला गमन होऊन आज त्यांना पूर्ण 5 वर्ष होत आहेत बरोबर की नाही। आणि आज त्यांचा सर्व परिवार त्यांचे पतिदेव सूर्यकांत दादा राजाराम मडवी
आणि त्यांचे बंधू आहेत रमेश दादा, बबन दादा, मकुंद दादा, प्रकाश दादा आणि सुनील दादा, हे 6 बंधू आहेत. आणि मुले आहेत सचिन, करण, दर्शना आणि अर्चना. या सर्व परिवाराला सोडून आपली आई गेलेली आहे, कोणाची पत्नी गेलेली आहे, कोणाची वहिनी गेलेली आहे. लक्षात घ्या, माणूस एक असतो परंतु नाते अनेक असतात. आजची ही कीर्तनाची सेवा माझ्यापर्यंत देणारे माझे मित्र कुकसा गावातील दिलीप पाटील सरपंच आणि त्यांनी दिलेली ही कीर्तनाची सेवा. तसेच सूर्यकांत दादांच्याकडे सुद्धा माझा नंबर सेव्ह आहे, कारण आपण सर्व नातेवाईक आहोत. चौदार पाड्यामध्ये कार्यक्रम असल्यावर तुम्ही सर्वच बंधू हे 6च्या 6 बंधू तिथे उपस्थित असतात. सीताराम दादांच्या घरी सीताराम त्र्यंबक वाकडे ही माझी सासरवाडी. विठ्ठल विठ्ठल. अनेक कीर्तन सापर्डे गावामध्ये झालेले आहेत, अनेक तुम्ही श्रवण केलेले आहेत. आणि कोणतं चिंतन मांडावं भगवंताला विचार करायला लागतो. म्हणून या अभंगावर मला तरी वाटतो सापर्डे गावामध्ये कीर्तन केलेलं नाही. लेपुराचे हित काहींनी ऐकलेलं असेल, आमचे बाळाराम चौधरी धुलकाडे त्यांनी ऐकलं असेल मला वाटतं. आता एलकुंदे गावामध्ये या अभंगावर चिंतन, परंतु या गावामध्ये हा अभंग पहिलाच आहे. विठ्ठल विठ्ठल. हार्मोनियम वाजवण्याकरिता आमचे पवार सर आहेत, त्यांच्याकडून गरुड पुराण ऐका, कधी तर स्वर गरुड ऐका. खूप सुंदर चिंतन सांगतात ते. विठ्ठल विठ्ठल. याच्याकरिता हा अभंग कोणता निवडावा विचार करत होता. आपली हिता जो असे जागत याच्यावर तुम्ही खूप चिंतन ऐकलेले आहेत. युट्यूबवर तुम्हाला कीर्तने मिळतील, परंतु या अभंगावर चिंतन ऐकलेलं नाही आपल्या गावामध्ये. त्याच्याकरिता हा नवीन अभंग आपल्या सर्वांच्या करिता आहे. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. म्हणजे आपली माऊली त्या लेकराच्या करिता काय करत नाही हो. आई काय करत नाही. ज्या मुलाने कितीही त्रास देऊ द्या तरी सुद्धा आई त्याच्याबद्दल एक शब्द देखील बोलत नाही. एकदा आईला भल्या बाजारामध्ये मुलगा वाईट शब्द बोलत होता आणि शेजाऱ्यांचे लोक होते, ती म्हणतात काय तुझाच मुलगा आहे ना. म्हणाले हा, मग तू त्याला काही बोलत नाही, त्याला मारला. शेजारी म्हणते, ती म्हणते तुला तर माझा मुलगा शिव्या देत नाही ना. माझा मुलगा आहे, मला नाही देईल तर कोणाला देईल. अशी म्हणणारी एकमेव आई. विठ्ठल विठ्ठल. एखादा मुलगा उन्हामध्ये जर चालत असेल, अडवाणी चालत असेल, चप्पल जर पायामध्ये नसेल, तर ती सरळ त्या मुलाला म्हणते उन्हामध्ये कशाला मारतो, सावलीत मार. मला सांगा, ती मारायला सांगते का? काय सांगते? तिच्या अंतःकरणामध्ये कळवलं असतं, बाळा तू ऊन खाऊ नको, सावल खा. लक्षात ठेवा, हे शब्द आईचे आहेत. आई बोलायला आपल्याला वाईट बोलेल, परंतु अंतःकरणामध्ये तिच्या कळवला असतो. लक्षात ठेवा. हा, म्हणून तेच अभंगाचं प्रथम चरण.
वाहे माऊलीचे चित्त. लेकराचं हित पाहणारी आहे एकमेव ती आई आहे, माऊली आहे. ते म्हणाला आई आणि माऊलीमध्ये काय फरक आहे? आ म्हटलं तर आत्मा, ई म्हटलं तर ईश्वर, दोन्ही मिळून आहे ती आई. मा म्हटलं तर मानवता, हु म्हटलं तर उदारता, ली म्हटलं तर लीनता, तिन्ही मिळून आहे ती माऊली. विठ्ठल ती आपलं हितच पाहणारी आहे. तो कोणताही मुलगा कसाही असू द्या, तो कसाही असू द्या, तरी सुद्धा ती त्याचं हितच पाहते. हा, कितीतरी आपल्याला उदाहरण आपल्याला मांडता येतील. मुलाच्या करिता, म्हणजे मुलाच्या करिता आपला प्राण देणारी सुद्धा आई आहे. एकदा तर एकदा एक मुलगा म्हणतो, किती प्रेम करते रे माझ्यावर. एक मुलगी होती, तू एवढा प्रेम करतो, तू मागेल ते आणून देईल. म्हणतो आईचं काळीज आणशील का? हे सर्वांनी ऐकलेलं आहे. आईचं काळीज आणशील का? आईला मारले आणि काळीज हातामध्ये घेऊन आला. प्रेमामध्ये आंधळा झालेला मुलगा आणि ठेस लागून पडला आणि त्या काळजातून आवाज निघाला, लेका तुला लागलं तर नाही ना? आई मेलेली आहे तरी सुद्धा लक्षात घ्या, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकराचं हित पाहणारी एकमेव आई आहे. एकदा बलिराजा, लक्ष देऊन ऐका, ही कथा सुंदर आहे. बलिराजा यज्ञ करत होता. यज्ञ करत असताना त्याला अपेक्षा कोणती होती मनामध्ये? स्वर्गाची. यज्ञ कशाकरिता करतात? 100 यज्ञ केल्यानंतर त्याला इंद्र होता येतो. ज्ञानेश्वरीतले ओवी सांगू, म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्मे कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. 100 यज्ञ केल्यानंतर त्याला मनोहर असा रूप मिळतो आणि स्वर्गाची गादी मिळते. करायला जाऊ नका, एकही करता येणार नाही. चुकला तर तो नरकातच जाईल. यज्ञ केल्यानंतर त्याला स्वर्गाचा अधिपती होता येतो, पण ते स्वर्गाचं राज्य आहे ते कायमच टिकून नाही. पुण्य संपल्यानंतर पुन्हा त्याला या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. म्हणून भगवंताने बलिराजाचं वाईट केलेलं नाही, हे उदाहरण मला मांडायचं आहे. आणि कोणाच्या सांगण्यावरून बलिराजाने हे कार्य केलं, हे एकमेव आईच्या सांगण्यावरून केलेलं आहे, हे उदाहरण मांडायचं आहे. विठ्ठल बलिराजाला शुक्राचार्याने सांगितलं, यज्ञाला आरंभ कर, सुरुवात कर. आपल्याला स्वर्गाच्या गादीवर बसायचं आहे. कोणाला सांगितलं? बलिराजाला. आणि बलिराजा हा कोणाच्या कुळामधला आहे? कोणाच्या कुळामधला आहे बलिराजा? दैत्य कुळामधला आहे. हिरण्यकश्यपाचा पंतू असेल मला वाटतं तो. हिरण्यकश्यप त्याचा मुलगा आहे भक्त प्रल्हाद. प्रल्हादाचा मुलगा आहे विरोचंद. विरोचंदाचा मुलगा आहे बली आणि बलीचा मुलगा आहे बाणासूर. विठ्ठल या 5 पिढ्या सांगितल्या. आपल्याने सांगता येणार आपल्याला? येतील का आपल्या सांगता? जातीचा दाखला काढायला ना तेव्हा लागतात त्या. विठ्ठल यज्ञाला आरंभ केलेला आहे. आहुती देतात. तेवढ्यामध्ये देवांची मीटिंग झाली. मीटिंग कधी होतात? इलेक्शन आल्यावर नाही का, तातडीच्या मीटिंग होतात. याला गादीवर बसवायचा नाही, हा जर बसला तर आपल्या सापारणे गावाचा वाटोला लावेल म्हणतात की नाही? तातडीच्या मीटिंग घेतात. सूर्यकांत दादा घेतात की नाही? जयवंत दादा आहेत आपल्या साथी. त्यांची बहीण सख्या मावशीच्या मुलाला दिलेली माझी जयवंत भाऊची बहीण लहान. विठ्ठल आपण जवळजवळ सर्व नातेवाईक आहोत. दिलीप लक्षात ठेवा ना. बलिराजा यज्ञाकरिता आरंभ करतो आहे आणि इकडे देवांची मीटिंग झाली. दैत्य कुळामधला जर स्वर्गामध्ये येऊन बसला तर आपलं कसं होईल? तातडीची मीटिंग. या महाराज या.
बऱ्याच दिवसांनी तुमचं दर्शन. आता पंढरीच्या वारीला निघू आपण. हा विठ्ठल विठ्ठल. तातडीची मीटिंग झाली. आता काय करायचं? बलिराजा जर गादीवर बसला तर आपलं काय होईल? आपल्याला देवांना सर्वांना मृत्यू लोकांमध्ये जावं लागेल. जो भगवंताचा चिंतन करतो त्याची चिंता त्याला आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. या अरुण महाराज या. गाववाले दुसरे नाही का मला झोप म्हणजे कीर्तनामध्ये आवडत वाटत नाही. पूर्ण गावची लोक आले तरच बरोबर. विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसे तुझी चिंता त्याची सर्व आहे. त्या देवाला चिंता आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. सकल जीवाचा करीतो सांभाळ तुझ मोकलीला ऐसे नाही. जैसे स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पाही संचिताचे. जिंदगी मधला पहिला कीर्तन या अभंगावर केलेला आहे मी. आवडीने भावी पहिला कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. सर्वांना सांगितलं तुम्ही चिंता करू नका. त्याचं काय करायचं बलिराजाचं ते मी पाहतो. कोण गेले? भगवान विष्णू गेले. कोणाचा रूप घेतला? कोणाचा अवतार घेतला? बटुक वामनाचा अवतार. लहान दिसायला ठेंगणा. आणि कोणाच्या पोटी जन्म झाला त्यांचा? कश्यप आणि आदितीच्या पोटी. लक्ष देऊन ऐका. कश्यप आणि आदिती यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. आता देव जन्म घेतो म्हणजे त्यांची काहीतरी तपश्चर्या असायला पाहिजे की नाही? कश्यप आणि आदिती त्यांचा आधीचा जन्म आहे. त्या जन्मामध्ये त्यांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली होती. आपला आता हा कीर्तन लाईव्ह होणार आहे. सर्व लोक पाहतील. कश्यप आणि आदिती यांचा आधीचा जन्म शुद्धपा नावाचा प्रजापती होता आणि पृष्णी नावाची ती त्याची पत्नी. 12,000 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली होती. आणि भगवंत प्रसन्न झाले. सांगितलं काय पाहिजे तुम्हाला? सांगितलं तुमच्यासारखा मुलगा माझ्या पोटी आमच्या पोटी जन्माला यावा. आता देवासारखा देव एकच आहे. तसं देवाने सांगितलं वचन देतो आम्ही तुमच्या पोटी 3 जन्म अवतार घेऊ. विठ्ठल विठ्ठल. कश्यप आणि आदितीच्या पोटी त्यांचा जन्म झाला. नंतर ते वसुदेव आणि देवकी सुद्धा तीच आहे ना. लक्षात घ्या. हा देव कोणाच्या पोटी जन्म घेत नाही. त्याला तपश्चर्या करावी लागते. हा भगवंताने जन्म घेतला बटुक अवतारामध्ये. वामन आहेत, विष्णू आहेत. आणि हे 3 पावलं जमीन मागण्याकरिता बलीच्या दाराशी गेलेले आहेत. बलिराजाच्या दाराशी गेले. भिक्षा मागण्याकरिता दरवाजामध्ये उभा आहे. शिपायांनी सांगितलं कोणीतरी भिक्षा मागण्याकरिता आलेला आहे. शुक्राचार्य राजाला सांगतात तुम्ही उठू नका मी पाहून येतो. शुक्राचार्याने पाहिलं दिसायला लहान आहे. अंतर्दृष्टीने पाहिलं तर हा विष्णू आहे. त्याला सांगितलं तू उठू नको इथून. यज्ञाच्या आहुत्या तू देत राहा. तुला स्वर्गाचा राज्य पाहिजे असेल तर माझं ऐक. बलिराजा म्हणतो नाही. जो मागण्याकरिता आलेला आहे भिनमुख जाऊ नये. भगवंताकडे काय मागायचं? आपण किती मागायचं? साई बाबाकडे किती मागायचं? साईचे भक्त आहेत का कोणी इथे? साई इतना दीजिए जिसमें कुटुंब समाए. साई इतना दीजिए जिसमें कुटुंब समाए. मैं भी भूखा न रहूं न साधु भूखा जाए.
एवढं देवाकडनं मागायचं. आपलंही झालं पाहिजे आणि एखादा मागणार आहे ना त्याचंही झालं पाहिजे. आणि दानसूर आहे तो बळीराजा आहे. बळीराजा म्हणतो गुरुजी मला गेलं पाहिजे, तो जर विनमुख केला तर माझ्या नावाला कलंक लागेल, मी दानसूर आहे. सांगितलं सा पण तू काही देऊ नको त्यांना. नाही म्हण. तो म्हणाला काय विष्णू आहे तो, परीक्षा पाहण्याकरिता आलेला आहे तुझी. आणखी बळीला आनंद झाला. बळीने सांगितलं काय पाहिजे तुम्हाला. त्याने सांगितलं 3 पावलं जमीन पाहिजे मला. आता 3 पावलं जमीन. तो राजा हसायला लागला. बळीराजा मी एवढा मोठा राजा, 3 एकर जमीन माग, 3 गुंठे माग, नाही का. सापडकरांना आळंदीमध्ये धर्मशाला बांधायला त्यांनी बांधलेली आहे. आणि कुठे आहे ती मला माहित आहे, मी 2-3 वेळा आलेला आहे. 3 पावलं जमीन मागतो, मला लाज वाटते ना तुला द्यायला. जास्ती जागा माग. नाही. आपलं शरीर किती हाताचं आहे, किती हाताचं आहे, 3.5. झोपायला किती जागा लागते आपल्याला. हिंदी मधला एक संत म्हणतो ओट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, लाख जमाना खोया. खाण्यापिण्याकरिता माणसाचा जन्म नाही. कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, लाख जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया. त्याचं पूर्ण झाला. नाही तर अर्ध जर बोललं तर लोकांना वाटेल का पुढचं महाराजांना माहित नसेल. विठ्ठल त्याने सांगितलं मला 3 पावलं जमीन पाहिजे. शुक्राचार्य त्याच्या कानामध्ये सांगतात हा विष्णू आहे, त्याला तू नाही म्हण, नको देऊ. बळीराजा विचार करतो आता माझे कुलगुरू आहेत हे शुक्राचार्य, आणि हे नाही म्हणायला सांगतात असं कसं होईल, काय करावं. लक्ष देऊन ऐका जरा मुलांना. ज्याचा जर बाप मेला असेल त्याने कोणताही कार्य आईला विचारून करायचा, आणि ज्याची आई मेली असेल तर कोणताही कार्य आपल्या बापाला विचारून करायचं, आणि दोघे असतील तर दोघांना विचारून करायचं. लक्षात ठेवा. आईला विचारल्याशिवाय मी कोणताच काम केले नाही, तो चांगला असू दे किंवा वाईट. आई म्हणायची लेका नाही करायचं. नाही करायचं बोललं का नाही, कारण तुझ्या बापाला कधी कलंक लागलेला नाही. कान्होबुवा म्हणून माझे वडील होऊन गेले, कधी कलंक लागला नाही. जाणवं असायचं, नाथपंथी होते माझे वडील. तुझ्या बापाला कधी कलंक लागला नाही, तुझ्या बापाला कोणी अजून वाईट बोलला नाही, आणि तू जर त्याच्या नावाला जर दाग लावत असेल तर मला ही कामं करू नको. लगेच सोडायची. पहिला केला का लगेच सोडायचा. आईला विचारल्याशिवाय कोणता काम करायचा नसतो. बळीराजा आणि तसाच निघाला. कोणाला विचारायला गेला? आईला. आपल्याला काय सांगायचंय? लेकुराचे हित वाहे माऊलीचे. गेला आईला विचारायला. आई आपल्या दाराशी जे भिक्षा मागण्याकरिता आलेला आहे तो विष्णू आहे असे शुक्राचार्य सांगतात, आणि ते 3 पावलं जमीन मागतात. आई काय करावं तू सांग मला, तू सांगशील ते मी करीन. तेवढ्यामध्ये त्या आईला एवढा आनंद झाला, माझ्या मुलाच्या दाराशी विष्णू जर मागण्याकरिता आलेला आहे तर त्या आईने त्याला मार्गदर्शन केलं. बाळा तो देव आहे ना, तो काहीतरी आधी घेतो आणि एवढं देतो सांगता येत नाही, त्याचं ब्रीदच आहे. देवा देवा
हुआ देसी ऐसा असी उदार. देव उदार आहे पण आधी घेतो, आधी काहीतरी वस्तू घेतो आणि मग किती देतो हे सांगता येत नाही. सुदामजीचे पोहे घेतले किती, गाडी भरून कटरक भरून किती घेतले, फक्त मूठभर घेतले आणि काय केलं. सुदामा ब्राह्मण पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याच्या भेटी लागे गेला शुद्ध भाव देखून या. गाव सोन्याचा, गाव सोन्याचा देऊन टाकला. किती घेतलं देवाने, मूठभर पोहे. दुसरे घेणार होते, टाकणार होते तोंडामध्ये, लक्ष्मीने हात पकडला. देवा बस झालं ना. तिला माहित होत एका मुठीमध्ये पूर्ण गाव सोन्याचा आणि दुसरी मुठ घे जर खाल्ली तर माझ्या सगळं देऊन टाकेल. म्हणून हात पकडला. विठ्ठला विठ्ठला देव देताना त्याची योग्यता पाहत नाही. देता न म्हणशी पात्रा पात्र, एवढे देऊन टाकतो. द्रौपदी मातेने किती चिंदी बांधली होती देवाच्या बोटाला. सख्या बहिणीने काही नाही बांधलं. सुभद्रेने बोट कापला होता, तिने सुद्धा पाहिलं, शोधत होती तिकडे चिंदी मिळते का, बहीण सख्खी बहीण. आणि द्रौपदी मातेने पाहिलं, अरे कृष्णाचा बोट कापलेला आहे. हा फाडून आणि मग चिंदी बांधली देवाच्या बोटाला. देवाने किती साड्या दिल्या हो, पाहिले का. वस्त्र हरण होताना दुःशासनाने. देव आधी काहीतरी घेतो आणि मग भरपूर देतो आहे. हे बलिराजाच्या आईला माहित होत. बलिराजाला आई म्हणते, बाला तू विचार करू नको, देऊन टाक, काय पाहिजे त्यांना 3 पावलं जमीन, नाही म्हणू नको. आईला खूप आनंद झाला. आशा उपजली अनंतासी, निजवा मनत्व आले त्यासी. आशेने दिन केले देवासी, काय दशा इतरांची. ब्रह्मांड नायक भगवंत आणि हात पसरण्याकरिता बलीच्या दाराशी गेलेला आहे. एकनाथ भागवतामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. एकनाथ महाराज, आशा उपजली अनंताशी. आणि त्या आईला खूप आनंद झाला. जगाचा बाप मागण्याकरिता आलेला आहे. तिच्या मुखातून निघालेले उद्गार मी तुम्हाला सांगतो. ती आई काय म्हणाली असेल. भली हुवी सती न गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा हुआ जो प्रभु पसारे हाथ. आई म्हणते, हा बलिराजाची आई काय म्हणते, भली हुई सती न गई विरोचन के साथ. विरोचन म्हटला तर तिचा पतिदेव. आणि त्या कालामध्ये पती जर मेला तर पत्नीने जिवंत उडी घ्यायची त्या चितेमध्ये. तो नेम बंद पाडला, बरं झालं नाही का. विठ्ठला विठ्ठला म्हणते, भली हुई सती न गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा हुआ जो प्रभु पसारे हाथ. एवढा जगाचा मालक जर माझ्या मुलाच्या समोर मागण्याकरिता आलेला आहे. मुलं कशी असायला पाहिजे तो आपली.
एक असू द्या किंवा दोन असू द्या, मुलं कशी असायला पाहिजे? एक तर दानसोर असायला पाहिजे, एक तर भक्त असायला पाहिजे, एक तर शूर असायला पाहिजे. जननी जनेस भक्त जने या दाता या शूर, नहीं तो जननी वांज भली क्या खोएगा नूर. एकतर भक्त, नाहीतर दाता दानशूर बळीराजासारखा, नाहीतर शिवाजी महाराजांसारखा शूर, तुकाराम महाराजांसारखा भक्त. तीन, या तीन पैकी मुलगा असायला पाहिजे. पण मुलं आपले वात्रटच निघतात, काय करायचं? प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा काहीतरी आपल्या गावामध्ये नाव कमवावं, त्यांनी काहीतरी मोठं व्हावा, कम से कम मालकरी व्हावा, ताल वाजवणारा. प्रत्येकाची अपेक्षा असतं माझा मुलगा गाणारा व्हावा, पण नेमकाच होतं पिणारा. विठ्ठल माणसाचे विचार चांगले असतील तर मुलं चांगली होतात. काहीचे बाप मालकरी, मुलं मालकरी होत नाही, मग कसं काय होणार हो? मुलांचे विचार कसे बदलत आहेत? बदलण्याकरिता आपला बापही तसा परमार्थिक असायला पाहिजे, तरच मुलं आपल्या मार्गावर चालतील. लक्षात ठेवा. नाहीतर मुलं नसलेली बरी. हरिपाठात नाचत नाही, सापरड्याच्या दिंडीमध्ये सहभागी होत नाही, हरिपाठात नाचत नाही आणि रात्रभर हळदीमध्ये नाचतो. अशा मुलांना काय करायचं हो? एखादा कीर्तनकाराचा मुलगा जर नाचला तर नाही, माझी तरी नाही नाचू शकत, दोन्ही मुलं नाही नाचतात. मग माहिती आहे, गॅरंटी आहे. हळदीमध्ये नाचताना विचार करायचा, धन्य जगे तोच एक हरिरंगी नाचे. हरिरंगी हा विठ्ठला विठ्ठला. माणूस कोणत्याही जातीमध्ये असू द्या, परंतु त्याचे विचार चांगले असायला पाहिजे. तो महार असू द्या किंवा आगरी असू द्या, कोली असू द्या, कुणबी असू द्या, कोणत्याही जातीचा असू द्या, विचार चांगले असायला पाहिजे. महार जातीचा एक संत म्हणतो, ते ऐका तुम्ही. मुलं कशी असायला पाहिजेत? ऐसा पुत्र देगा देवा, जग म्हणे त्याला बाबा, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. भक्त राज ऐसा गुण त्याचा किही लोकी झेंडा, इतके न जमे तुझ्याने माझे करगा निसंतान. दोही माझी एक लेखा म्हणे केशवदास चोखा. कोणाचा अभंग आहे? बौद्ध समाजाचा, महार जातीचा चोखोबा आहे. विठ्ठला विठ्ठला. विचार चांगले असायला पाहिजेत. त्या आईचे विचार आहेत, माझ्या पोटे असा पुत्र रत्न जन्माला आला बळीराजासारखा, भली हुई सती ना गई विरोचन के साथ. बरं झालं सती नाही गेली. भगवंत मागण्याकरिता आलेला आहे आणि बळीराजाला सांगितलं, आईने बाळा शुक्राचार्यांचं तू ऐकू नको, 3 पावलं जमीन देवाला पाहिजे ना, बिनधास्त देऊन टाक. आणि तसाच आनंदाच्या भराने निघाला. लेकराचे हित, लेकराचं हित आईने पाहिलं आणि निघाला. गुरुजी 3 पावलं जमीन पाहिजे तुम्हाला, मी देतो आहे. शुक्राचार्याने सांगितलं तुम्ही मंत्र म्हणा, संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडण्याकरिता, मंत्र म्हणण्याकरिता तो शुक्राचार्य तिथे थांबला नाही. मी थांबणार नाही, मी चाललो, मला आवडत नाही, विरोधात आहेस तू माझ्या. भगवान वामन म्हणतात, मला मंत्र म्हणता येतात, काळजी करू नको. आणि संकल्प सोडण्याकरिता जी झारी असते, झारी त्याला नली असते, संकल्पाकरिता त्याच्यामध्ये पाणी सोडतात हातावर. त्या नलीमध्ये जाऊन शुक्राचार्य बसलेला आहे. तो गेला नाही पळून, तो आतमध्ये नलीन बसला. जाऊन सूक्ष्म रूप घेतला आणि बसला आतमध्ये. पाणी येऊ देत नाही संकल्पनाचा. पाणी येत नाही म्हणून भगवंताने जाणलं. वामन भगवंत म्हणतात, बली त्या नलीमध्ये काहीतरी अडकलेला आहे. भगवंताने काहीतरी सांगितलं ना, अडकलेला आहे, हात जाऊन बसलेला आहे. पण देवाला माहित आहे काट्यानेच काटा काढला पाहिजे त्याच्या शिष्याकडून.
भगवंताने सांगितलं बली ती दर्भाची काडी आहे ना ती उचल आणि त्या नलीमध्ये घाल. नलीमध्ये टाकली हो काडी आणि तिथे प्रकार काय घडला असेल. आडाला मानोनी होळीला शुक्र केला आड आला म्हणून पुढे गेला डोला. जमेल जमेल काय हॅलो हॅलो काय आपण आईच्या उदरातून निघालो तेव्हा गायनाचार्य झालेलं नाही एवढे हुशार झालो नाही नाही का. हा कुठे कोणता शब्द पाहिजे तिथून कुठून सुरुवात करायची हा ते कळेल अजून 2-4 वर्षामध्ये. आपण जेव्हा आईच्या गर्भातून निघालो तेव्हा आपल्यालाच नाव नव्हता. भगवंताला होता नाव आपल्याला. कमलाकर दादा कैलास होता का नाव. आपल्याला नाव दुसऱ्याने ठेवलेलं आहे. मग कशाला आपण शहाणपणा करायचा. मातेच्या उदरातून निघालो तर तेव्हा आपण सर्व माणसंच जन्माला आलो परंतु तेव्हा आपल्याला नाव नव्हता. उपजल्या बालकासी नाव नाही तया पासी ठेविले नावेसी को देत उठी. ज्ञानो कराय विठ्ठल विठ्ठल. बलीने आंधळा शुक्र केला. शुक्राचार्य पळून गेले. एक डोल्याचा आहे तो शुक्राचार्य आहे. बलीने आंधळा केलेला आहे. त्याला आडवा आला भक्तीमध्ये आंधळा केला निघून गेला. संकल्पना करीत पाणी सोडलं आणि मग 2 पावलामध्ये भगवंताने सर्व व्यापून टाकलं. त्याचं विराट रूप दिसायला बारीक होतं. बटोक अवतार घेऊन आला होता पण सर्व व्यापण्याकरिता आला होता. 2 पावलामध्ये बलिराजाने म्हणजे भगवंताने बलीचं सर्व व्यापून टाकलं. आणि आता 3रा पाऊल कुठे ठेवायचा त्याने विचारलं. बलिराजा म्हणाला माझ्या डोक्यावर ठेवा. आणि डोक्यावर पाऊल ठेवल्यानंतर तिथे त्या बलीला पाताळात घातलं. पाताळात घातलं. बलीला पाताळामध्ये घातलं आणि पाताळातलं राज्य त्या बलीला भगवंताने देऊन टाकलं. आणि त्या ठिकाणी भगवंत द्वारपाल म्हणून राहिले. द्वारपाल बली ओले द्वारपाल बली द्वारी झाला. बलीच्या द्वारामध्ये द्वारपाल शिपायाचं काम करायला लागला देव. हा लक्षात घ्या. त्या बलीला पाताळात घातलं. देवाने वाईट केलं का चांगलं केलं याचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे. देवाने चांगलं केलं का वाईट केलं भगवंताचा सांगा. दादा सांग. देवाने चांगलं केलं का वाईट केलं. माझ्या वारकऱ्यांना पंढरीच्या वारकऱ्यांना सांगा लवकर. काकडेवाले सांगा तुम्ही. देवाने चांगलं केलं का वाईट केलं. त्याला स्वर्गाचं राज्य पाहिजे होतं त्याच्याकरिता तो यज्ञ करत होता. देवाने पाताळामध्ये घातलं. काय केलं चांगलं केलं का वाईट केलं. अहो स्वर्गातलं राज्य हे मुदतीचं आहे. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारी मृत्यू लोका. स्वर्गामधलं राज्य आहे ते कायमचं नाही आणि जे पाताळातलं राज्य आहे ते कायमचं त्याला देऊन टाकलेलं आहे. तिथे बदलीचा नाही कायमचा बलिराजा तिथला राजा आहे.
लक्षात घ्या, देवाने वाईट केलेलं नाही. आणि हे मार्गदर्शन करणारी कोण आहे तर त्याची आई आहे. आई म्हणाले काही काळजी करू नको, देऊन टाक. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. विठ्ठल विठ्ठल सख्य आई आहे ना ते लेकराचं हित पाहते. मग सावतार असली तर सावतार आई सुद्धा काही असतात लेकराचे हित पाहणारे, पण काही नसतात. हे उदाहरण आपल्याला मांडता येतील कीर्तनात. एका राजाला 2 पत्न्या होत्या. उत्तानपाद राजा, त्याला 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव होतं सुनीती, दुसरीचं होतं सुरुची. रुची आणि नीती लक्षात घ्यायचा राहा डोक्यामध्ये. सुरुची म्हणजे चव आणि सुनीती म्हणजे नीतिवान. एक नीतिवान आणि एक रुची. त्या 2 पत्न्या होत्या. दोन्ही पत्न्यांना एक एक मुलं होती. सुरुचीचा मुलगा होता, त्याचं नाव होतं उत्तम. आणि सुनीतीचा मुलगा होता, त्याचं नाव ध्रुव. आपला ध्रुव तारा आहे ना आकाशात, याची कथा लावलेली आहे, मी लक्ष देऊन ऐका. लेकुराचे हित. तेव्हा त्या ध्रुवाने आपल्या बापाच्या मांडीवर बसताना आपल्या उत्तम दादाला पाहिलं. त्याचा मोठा भाऊ उत्तम. त्याला पाहिल्यानंतर त्याने विचार केला, चला आपला दादा जर एका मांडीवर बसलेला आहे तर मी सुद्धा एका मांडीवर बसतो. आपलाच बाप आहे. आनंदाच्या भरामध्ये जाऊन बसला त्या मांडीवर. जाऊन बसल्यानंतर त्या उत्तमच्या आईने पाहिलं. तिचं नाव सुरुची. तिने पाहिलं. तिने पाहिल्यानंतर त्या बाळाला, त्या ध्रुवाला असा हाताला पकडला आणि फेकून दिला. जोरात फेकून दिला. खरचटलं, रक्त निघालं त्या बाळाच्या. बाळ म्हणू लागला, आई उत्तम दादा बसलेला आहे, त्याला का फेकून दिला नाही तो, आणि मलाच का फेकून दिला तो माझ्या बापाच्या मांडीवरनं. तेवढ्यामध्ये ती म्हणते, बाप जरी तुझा असला तर आई सुनीती आहे तुझी, मी नाही. आणि मी राजाला आवडणारी राणी आहे, सुरुची. लक्षात घ्या तुमच्या. नीती आवडत नाही काही लोकांना. नीतिवान असते बाई ना, ती आवडत नाही. रुची आवडते. तुझ्या बापाला सुनीती आवडत नाही, तुझी आई न आवडती आहे, आणि मी आवडती राणी आहे. तुला जर त्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तरच तुझा अधिकार. आणि रडत तो बाल घरी आला. खरचटलेला आहे, रक्त निघालेला आहे. सुनीतीने विचारलं, बाला कुठे पडला का, तुला कोणी मारलं का, काय झालं काय. एवढ्यामध्ये तो म्हणतो, आई उत्तानपाद राजा आपला माझा बाप आहे ना म्हणाला. हा, मग उत्तम दादा एका मांडीवर बसला होता. मी बसायला गेलो तर त्या आईने, सावतार आईने, हा सावतार चिंतन, त्या आईने मला पकडला आणि फेकून दिला. त्याचं हे लागलेलं आहे आई मला त्या मांडीवर बापाच्या बसायचं आहे. बघा, लेकुराचे हित पाहणारी आपली आई आहे. मला त्या मांडीवर बसायचं आहे तुला म्हणाला. हा, न्याय मागण्याकरिता आपण कुठेतरी गेलं पाहिजे. आई आपला बाप असा आपल्याशी वागतो आहे, एक शब्द देखील बोलला नाही त्या सुरुचीला, त्याच्या समोर फेकून दिला. असे कितीतरी उत्तानपाद असतात नाही का, सहन करणारे. विठ्ठल विठ्ठल. बाला, न्याय मागण्याकरिता जायचं कोणाकडे. एखाद्या सामान्य माणसाने अपराध केला तर आपण राजाकडे जातो आहे न्याय मागण्याकरिता. आपला राजाचा अपराधी आहे आपला बाप, तोच राजा आहे. मग न्याय मागायचा कोणाकडे. नाही आई, मला त्या मांडीवर बसायचंच आहे. मग आई उपदेश करते, बाळा ती मांडी आहे ना, ती नाशिवंत आहे. तो देह जाणार आहे, त्याची का अपेक्षा करतो. नाशिवंत देह जाणार सकल, तो जाणार आहे.
हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा साला रव रव दुर्गंधी रे अमंगलतेचा बाधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. हे सांगितलं ही नाशिवंत मांडी आहे बाळा. तुला जर न्याय पाहिजे असेल, तुला जर काही मागायचं असेल ना, अशी जागा माग ज्या जागेवरनं कोणी उठवणार नाही. मग कोण देईल ती जागा? जगाचा बाप आहे, तुझ्या राजाच्या तुझ्या बापाच्या मोठा आहे तो. आणि खरंच कुठे असतो का देव? मग देव तुला तसा मिळणार नाही. देव का बाजारचा भाजीपाला आहे का? लगेच टाल घ्यायचे कुटायचे आपण या पूर्ण रात्र आणि देवाची प्राप्ती अरुण महाराज होईल का? नाही होणार. देव का बाजारचा भाजीपाला आहे का? नाही. देवाच्या करता अंतःकरणापासून तपश्चर्या करावी लागते, साधना करावी लागते बाळा. तुला देव पाहिजे म्हणाले, हा मी काही करीन, देवाला प्राप्त करेन आणि मी अशी जागा मागेन का ज्या जागेवरनं कोणी मला उठवणार नाही. आणि तो लहान अंतःकरण गेला अरण्यामध्ये, तपश्चर्या केली, भगवंत प्रसन्न झाले. सांगितलं मला काय पाहिजे तुला? तेव्हा तो लहान बालक आहे, तो म्हणतो देवा मला बापाच्या मांडीवरनं आईने फेकून दिलं, मला अशी जागा दे ज्या जागेवरनं कोणी उठवणार नाही. तेव्हा देव म्हणाले, देवा बाळा तुला मी जागा अशी देतो, त्या आकाशामध्ये तुला मी बसवतो, कायमचा बसवतो. महाराजांनी बरोबर राईट वेळेवर दिला. 100% तुला मार्क. असं द्यायचं जे पाहिजे तेच मिळालं पाहिजे महाराज लोकांना. आढळपदी बाल वैसवीला ध्रुव शिराचा सागर उपमन्य. आढळपद त्या भगवंताने देऊन टाकलं. सर्व तारे तुम्हाला जागा बदलताना दिसते. ध्रुव तारा आहे ना, तो जागा बदलत नाही, ती जागा भगवंताने दिलेली आहे. आढळपदी बाल वैसवीला ध्रुव. हे कोणी मार्गदर्शन केलं हो? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईने त्याचं हित पाहिलं. आता शिराचा सागर उपमन्यू. आता उपमन्यू बाल तोही लहान आहे आणि भगवंताची प्राप्ती म्हातारा झाल्यावर नाही होत देवाची प्राप्ती. लहानपणामध्ये देवाची प्राप्ती होते. आपण होतो नाही, आपण हल्दीमध्ये जायचं, खायचं प्यायचं, दात पडल्यानंतर माला घालायचं म्हणतात. आता दात पडल्यावर तुला देवाची प्राप्ती होईल का मला सांगा ना. आता दात पडल्यावर तुला राम सुद्धा बोलता येणार नाही. येईल का विठ्ठल महाराज? येईल का राम म्हणता? राम म्हणायला जाईल ना तेव्हा शब्द निघतील लांब, तेव्हा देव म्हणेल तू माझ्यापासून लांब. विठ्ठला विठ्ठला. उपमन्यू बाल आणि एकदा श्रीमंताच्या मुलामध्ये खेळण्याकरिता गेला. खेळण्याकरिता गेला आणि त्या घरामध्ये सर्व मुलांच्या करिता केसर टाकून दूध मिळालं. पिण्याकरिता दिलं त्या सर्वांना. त्याने एक घोट घेतला. हो, घोट घेतल्यानंतर तो त्या मुलांना विचारू लागला, हे काय आहे? ती मुलं हसायला लागली. अरे तुला दुधाची ओळख नाही का? केसर टाकलेलं दूध आहे. तो म्हणतो माझी आई मला दररोज देते. अरे तुझी आई का तुला दूध देईल का दररोज? श्रीमंत आहे का तुझी आई? गरीब आहे. तुला पिठाचं पाणी म्हणून दूध देते तुझी आई, दररोज फसवते तुला. खरंच म्हणा, हेच खरं दूध आहे. खऱ्या दुधाची ओळख झाली आणि तेव्हा तो घरी गेला. घरी गेला आणि नेहमीप्रमाणे आईने ग्लासभर पाणी घेतलं, 2 चमचे पीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि दिलं त्याच्या हातामध्ये, हे बाळा दूध. तेवढ्यात तो बाळ म्हणतो, आई तू मला दररोज फसवते, मी आज फसणार नाही. खऱ्या दुधाची ओळख मला आज झालेली आहे. काय झालं बाळा? केसर टाकलेलं दूध पिऊन आलेलं आहे. मग मला खरं दूध पाहिजे, हे नको, पिठाचं पाणी नको.
तेव्हा ती आई म्हणाली, बाळा मी तुला उष्ण आणून देणार नाही कोणाकडून. उष्ण का दररोज देतील का लोक? मी गरीब आहे, तुझा बाप कधीच मेलेला आहे. दूध आणण्याची ऐपत नाही लेका माझी. मग तुला जर दूध पाहिजे असेल तर त्या भगवंताकडे जाणे माग. बघा लेकुराचे हित. त्या आईने सांगितलं, जा तू देवाला प्राप्त कर, देव देईल तुला जेवढा पाहिजे तेवढा दूध देईल. आणि तोही लहान होता. 5.5 महिन्यामध्ये त्या उपमंडू बालाला देवाची प्राप्ती झाली. तुम्ही म्हणाला आम्ही तर एवढं वर्षभर आणि काल्याचे भुरे झाले आमचे, नाही का? तरी सुद्धा देव स्वप्नात येत नाही आमच्या. आणि 5.5 महिन्यामध्ये उपमंडू बालाला कसा काय देव प्राप्त झाला? त्यांनी प्राप्ती कशी केली, साधना कशी केली ती आपण पाहू. जेव्हा तो निघाला, लहान अंतःकरण आहे, अरण्यामध्ये निघाला, अन्न खाऊन आणि तो तपश्चर्या करू लागला. तेव्हा त्याला वाटलं का अन्न खाऊन देवाची प्राप्ती होत नाही. 1 महिनाभर त्याने तपश्चर्या केली, भगवंताची प्राप्ती नाही. त्याने ते अन्न खाण्याचं बंद केलं, फळ खायला लागला. फळ खाऊन तो 1 महिनाभर तपश्चर्या करू लागला, तरी सुद्धा देवाची प्राप्ती झाली नाही. 2 महिने गेले निघून. तेव्हा त्याने विचार केला, फळ खाऊन देवाची प्राप्ती होत नाही, पाला खाऊन आपण दिवस काढू. अरण्यामध्ये पाला खाऊन दिवस काढू लागला, तरी सुद्धा 1 महिन्यामध्ये देवाची प्राप्ती झाली नाही. 3 महिने गेले लोटून. मग त्याने पाणी पिऊन, फक्त दुसरं काहीच खात नव्हता. पाण्यावर त्याने साधना केली 1 महिन्याची, तरी सुद्धा देवाची प्राप्ती नाही. आणि मग त्याने नारदांना विचारलं, देवा काय करावं आता? देवाची प्राप्ती होत नाही, देव समोर येत नाही, काय करावं? पाण्याचाही त्याग कर. पाण्याचा त्याग केला, श्वास घेऊ लागला, फक्त श्वासावर तपश्चर्या करू लागला. आणि श्वासावर तपश्चर्या करत असताना तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती नाही. नारदांना विचारलं, देव काय येत नाही? माझी भक्ती देवाला आवडत नाही का? तेवढ्यामध्ये नारदाने सांगितलं, श्वास बंद कर. आता श्वास बंद केल्यावर आपण तद्धाम परम मम, आपल्या धामाला जाऊ आपण, परम धामाला. श्वास बंद केला, जगाचा श्वास थांबवला आणि भगवंताला तिथे यावं लागलं. भगवंत प्रगट झाले आणि मग त्या बालाला विचारलं, बाला काय पाहिजे तुला? सांगितलं, देवा मला दूध पाहिजे आहे, दुधाच्या अपेक्षेने मी आलेला आहे. आणि भगवंताने त्याला क्षीराचा सागर देऊन टाकलं. क्षीराचा सागर भगवंताने मागा दूध म्हणतील यासाठी अवघी शिराप्तीची करुणे वाटी उपमंडू पुढे दुर्जटी ठेवली जायची. कानोबारे म्हणतात वाटी म्हणून शिराचा सागर देऊन टाकलं उपमंडू बालाला. हे मार्गदर्शन करणारी एकमेव आहे ती आई आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मग कशी जाती आहे ती?
ऐसी कलवल्याची जाती करी लाभावी न प्रीती. लाभाची अपेक्षा न ठेवता तरी सुद्धा प्रेम करते ऐसी कलवल्याची जाती. अभिमन्यू महाराज सुंदर साल काढली तुम्ही. वरप्याची होती काय? वरपची होती. वरप खांबा विठ्ठल विठ्ठल. लाभाची अपेक्षा करत नाही ऐसी कलवल्याची जाती. एकदा एक दृष्टांत आहे. दोघी बहिणी होत्या आणि एका बहिणीला मुलं होती, दुसऱ्या बहिणीला मुलं नव्हती. सगुणी आणि निर्गुणी या दोघी बहिणी आहेत का गावात? सगुण निर्गुण. त्या निर्गुणीला मुलं बाळ नव्हती, सगुणीला होती. आणि एक दिवशी ते निर्गुणी म्हणाले, ताई तुझ्या मुलाला दे ना जरा, मला कामाला करमत नाही, 1 महिन्याकरिता देऊन टाक. ती म्हणाले जा ना घेऊन. गेले घेऊन. 2 महिने झाले, 3 महिने झाले, मुलाला आणून देत नाही. आणि गेली आणायला. काय काय 1 महिन्याकरिता मुलगा घेऊन गेली आणि आता देत नाही. ती म्हणाले नाही आता ताई देणार मी, माझाच मुलगा आहे, नाही देणार मी. गेली ना घरी, रडत गेली. पतिदेवाला सांगू लागली मुलगा देत नाही ताई, आता काय करायचं, मी येतो सर. तो गेला. ती म्हणते नाही देणार मी, काही झालं तरी देणार नाही मुलगा. आणि मग तो नाराज झाला. घरी आल्यानंतर एका मित्राला त्याने सर्व हकीकत सांगितली. मित्र हा राजाचा जवळचा होता. त्याने सांगितलं आपण राजाला सांगू आमचा मुलगा आहे ती देत नाही म्हणून. गेली तक्रार तिकडे आणि सर्व ही गेली ती गेली. तिचा परिवार बोलवला. सांगितलं काय ग तुमचा मुलगा आहे ना? कोणाचा मुलगा? तो म्हणते माझा. ही म्हणते माझा. सगुणी म्हणते मी 1 महिन्याकरिता दिला होता, आता ही देतच नाही, काय करावं? तेवढ्यामध्ये प्रधानजीने सांगितलं राजाने. प्रधानजी हुशार होता. त्याला सांगितलं की याचा न्याय निवाडा तू करायचा. सांगितलं चालेल. त्याने दोघींना हजर केल्या समोर. सबूत कोण आहे का तुझ्या जोडीला? ते निर्गुणीला सांगितलं आहे ना, एका 2-4 बाया माझ्या जोडीला आहेत, त्या पण खोट्याच असतील. कोणाला साथ करायची कोणाला नाही करायची नाही का, गीतेवर हात ठेवून सुद्धा खोटं बोलतात. हा सबूत आहे, हिचाच मुलगा आहे. तिने सुद्धा आणले त्याची मत हिचा मुलगा आहे, आता करायचं काय? प्रधानजीने युक्ती केली. सांगितलं दोघींचा मुलगा आहे ना तुमचा, करी लाभावी न प्रीती याच्याकरिता. प्रधानजीने सांगितलं करवत घेऊन या मोठा वृक्ष द्या. सांगितलं मोठा करवत घेऊन या. काय करायचं? या बालाचे 2 तुकडे करायचे, दोघींना देऊन टाकायचे. पवार महाराज काय झालं असेल हो? ही खोटी होती निर्गुणी. ती म्हणते अर्धा का होईना पण मिळेल मला. पण सगुणी होती. ती म्हणते राजे साहेब नसू द्या मला मुलगा, तिलाच देऊन टाका, पण त्या बालाचे तुकडे करू नका. असे म्हणणारी कोण आहे? जन्म देणारी आई आहे. तिने अपेक्षा केली का मला अर्धा मिळेल म्हणून? नाही. तिने सांगितलं राजे साहेब तो मुलगा तिलाच देऊन टाका, पण त्या मुलाला कापू नका, तुकडे करू नका, त्याला जिवंत राहू द्या. ऐसी कलवल्याची जाती करी लाभावी न प्रीती. राजे साहेब म्हणाले
त्या बाईला शिक्षा करा निर्गुणीला, हे सगुणीचा मुलगा देऊन टाका. न्याय निवाडा झाला. विठ्ठला विठ्ठला कलवल्याची जाती करीला भाविन प्रीती. अजून देव काय करते, ती आई काय करते, संत काय करतात, हे संताचेच आहेत. हे 3 दृष्टांत आहेत ना, आईचे लेकराचे, हे संताचं आहे. देवा संत कुमारांना संताचं सांगायचं आहे. गर्भामध्ये असताना पोटामध्ये त्याचा भार घेते आणि त्याचा सर्वस्वाचा विचार करते. अभंगाचा पोटी भार पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही सारे. त्याच्या सर्वस्वाचा विचार करते. पोटामध्ये 9 महिने झाल्यानंतर त्याचं वजन आपल्याला सांगतात डॉक्टर, एवढ्या वजनाचा आहे बाळ. बरोबर की नाही? हा. मग झोपताना विचार करतात बाळ पोटामध्ये आहे माझ्या, खाण्याचा विचार करतात, त्याचा सर्वस्वाचा विचार करतात. राजा परीक्षित जेव्हा गर्भामध्ये होता ना, तेव्हा ब्रह्मास्त्र सोडला होता. कोणी सोडला होता? ब्रह्मास्त्र कोणी सोडला होता? गर्भावर पांडवांचा वंश संपवायचा होता त्यांना. कोणाला? कौरवांना. त्यांच्या बाजूने कोण होता? अश्वत्थामा. त्यांनी सोडला होता. तर गर्भामध्ये असताना देखील भगवंताने त्याचं रक्षण केलं. ब्रह्मास्त्राला फक्त एकच उपाय आहे. कोणता? हात जोडायचे आहेत आणि त्या बाळाचे हात असे भगवंताने गर्भात असताना असे जोडून ठेवले. गर्भात असताना देखील त्याचं रक्षण केला. पोटामध्ये असताना एक कथा, एक दृष्टांत देतो आणि सेवा संपवतो. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही आहे. एकदा एक माऊली गरोदर असताना 9 महिने 9 दिवस झाले होते. बालपणाचे दिवस भरलेले आहेत आणि तिची लहान नणंद आहे. तिला सांगितलं जा गावामध्ये, सापर्डे गावामध्ये, आणि कोणाला तरी बालनपण करण्याकरिता घेऊन ये. आणि ती लगबगीने लहान नणंद तिची निघाली. सापर्डे गावामध्ये पूर्ण गाव फिरली, पण एकही बाई गेली नाही बालनपण करण्याकरिता. आई तू करते का बालनपण? विठ्ठल विठ्ठल नाही गेली हो. कारण लोक अशी आहेत ना, श्रीमंताच्या घरी जर काही झाले ते मरणाची गर्दी, आणि गरीबाच्या ठिकाणी जाऊन बघत नाही हो. जिथे गरज असते तिथे जात नाही. ती नणंद पूर्ण गाव फिरली, परंतु एकही महिला कोणी जोडीला आली नाही बालनपण करण्याकरिता. तेवढ्यामध्ये तिने एका झाडाखाली एक साधू बसला होता, महात्मा बसला होता, आणि त्या साधू महात्म्याला हात जोडले आणि सांगितलं, साधू महाराज काहीतरी विभूती द्या, माझी वहिनी बालंत होत आहे, काहीतरी मार्गदर्शन करा. तेवढ्यामध्ये साधू महाराजाने डोले मिटले. तपश्चर्येने त्याने पाहिलं का हा वेल आहे ना बालनपणाचा, या वेलामध्ये या 3 तासामध्ये जर तुझ्या वहिनीने त्या बालाला जन्माला घातलं, दरिद्री निर्बुद्ध मुलगा जन्माला येईल. कोणी सांगितलं? त्या साधू महात्म्याने सांगितलं.
आणि 3 तासाच्या नंतर 1 प्रहरानंतर, 1 प्रहर म्हणजे 3 तास, त्याच्या नंतर जर त्या मुलाला जर तुझ्या वहिनीने जन्माला घातला तर त्याच्यासारखा बुद्धिवान या जगात कोणी नसेल, असं कोणी सांगितलं? त्या साधू महात्म्याने त्या लहान ननंदला सांगितलं, त्या लहान मुलीला सांगितलं. आणि तशीच ती पळत गेली घरी. आणि वहिनी ती म्हणाले, कोणी मिळाली का? कोणी मिळाली नाही बाळंतपण करण्याकरिता. मग एक साधू महात्म्याने सांगितलेलं आहे, तेवढं करशील का तू? म्हणजे सांग ना, माझ्या मुलाचा सर्वस्वाचा विचार मीच करणार आहे. सांग. सांगितलं हा वेळ आहे ना 1 प्रहर, या प्रहरामध्ये जर तू मुलाला जन्माला घातलं तर निर्बुद्ध मुलगा जन्माला येईल, बुद्धिवान नाही. मग या 3 तासाच्या नंतर जर तू बालंत झाली तर त्याच्यासारखा बुद्धिवान मुलगा या जगात नसेल. म्हणजे खरं आहे म्हणा, साधूने सांगितलेलं आहे. मग ज्या वेदना होत होते ना तिला बालनपणाच्या, तिने काय केलं असेल त्या माऊलीने त्या बालाच्या करिता, त्याच्या सर्वस्वाच्या करिता काय केलं असेल तर 3 तास तिने वेदना सहन केल्या. बालंत झाली नाही. तिने वर पाय आणि खाली डोका करून 3 तास तिने वेदना सहन केल्या. अशी कोणती माऊली करील का हो? मोठी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे. 3 तासानंतर त्याला जन्माला घातलं. तो कोण पोटी तिच्या जन्माला आला तर त्याचं नाव आहे चतुर बिरबल. बिरबलासारखा बुद्धिवान कोणी नाही. आणि त्या बिरबलाला जन्माला घालणारी कोण आहे? ती माऊली आहे. हा पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे. ऐशी कलवल्याची जाती करे लाभा विन प्रीती. एकदा संप्रदायाप्रमाणे सर्वांनी मुखाने नाव आणि हाताने टाळी वाजवायची. ज्याला हात दिलेला आहे त्याने टाळी वाजवायची. ज्याला बोलता येतं भजन करा. कसं करायचं? त्याचे सर्वस्वही साहे. ऐसे कलवल्याचे जाती करी लाभाविन प्रीती. आणि हे 3 दृष्टांत दिले आहेत. आणि सिद्धांत काय आहे ते अभंगाचं शेवटचे चरण. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका
त्यांनीच घेतली आपली नाही का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. म्हणजे तुकोबरा या शेवटच्या चरणातून म्हणतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, म्हणजे माझे ओझे तुम्हा संतावरी, म्हणजे माझी जबाबदारी तुम्हा संतावरी याचा अर्थ हा. म्हणजे जशी जबाबदारी आई आपल्या लेकराची घेते तशी जबाबदारी तुम्ही संतांनी आमची घ्यावी असा याचा अर्थ आहे. जेव्हा राजा परीक्षितीवर संकट कोसळलं तेव्हा त्यांना तळमळ लागली, मी 7 दिवसाने माझा मृत्यू होणार आहे तक्षक या सर्पाच्या दोषाने. मग तेव्हा कोणती तळमळ लागली तर माझा आता उद्धार कोण करील, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्ता माझे. म्हणजे संतच आपला उद्धार करणारे आहेत म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकतात. ज्ञानेश्वर मित्र जगदीश महाराज पाटील पिसे त्यांचे आभार. पेटी वाजवण्याकरिता आज आणि खूप मोठी साथ मिळाली आमचे पवार सर खूप सुंदर आणि त्यांनी साथ केलेली आहे. त्यांचाही खूप आवाज गोड आहे. तिथे वाचायला मी एकदाच बोलवलं पण पुन्हा पुन्हा त्यांना 3 वेळा बोलवलं मी नाही का. मी सांगितलं तिथे ते येत असतात, आदमीच्या बाहेर जात नाही. खूप मोठी व्यक्ती आहे, शिक्षक आहेत, त्यांनी वेळ दिला म्हणून त्यांचे आभार. या ठिकाणी भगवान दादा भोईर, आता भोईर कंपनी भरपूर आहे कीर्तनामध्ये. तुम्ही भोईर आहेत, अभिमन्यू भोईर आहेत, गणेश महाराज भोईर आहेत, सगळे भोईरच आहेत का. विठ्ठल महाराज हे भोईर, तुम्ही पाटील, ओके ओके, अरुण महाराज पाटील नाही का. गोरखनाथ महाराज आपल्या सापर्डे गावचे जावई आहेत नाही का. बजागी किरवली त्यांचे आभार. माझा मुलगा आला त्याचे आभार. विनेकरी चंद्रदादा जोशी त्यांचे आभार. आमचे दादा उभे राहिले त्यांचे आभार. दोघांची जोडी खूप सुंदर आहे. मी दोघे उभे राहिले तुमचे आभार. माईक सिस्टम चांगली दिली भाऊने. दादा तुझे सुद्धा आभार. वाईट म्हणून नाही घ्यायचा, शिकण्याकरिता आहे. आम्ही प्रचारक आहोत. आम्हाला जर विचारलं कीर्तनाची तारीख दिल्यावर माईक सिस्टम महाराज कोणाची ठेवायची, आम्ही सांगतो अमुक माणसाची ठेवा चांगली असते. हा म्हणून आमचा जरा विचार करायचा. आम्ही लोकांमध्ये सांगतो, आम्ही सांगितलं का ते फिट होतो म्हणून तू चांगली सिस्टीम दिली म्हणून तुझे देखील आभार. आमचे आणि या ठिकाणी यूट्यूबवर टाकण्याकरिता आमचे कमलाकर राघव पाटील आणि पिंपळघरवरून आलेले आहेत आणि त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. खूप कीर्तनं त्यांनी यूट्यूबवर टाकलेली आहेत. म्हणजे त्या यूट्यूबचं नाव आहे जानकुआई वारकरी. जानकुआई वारकरी वारकरी. हे जर तुम्ही सर्च केले तर माझे अनेक कीर्तनं तुम्हाला त्याच्यावर जानकुआई वारकरी हे लक्षात ठेवायचं, सर्च करायचं आणि तरणे महाराज टाकायचं. हां ते टाकल्यावर तुम्हाला भरपूर कीर्तनं श्रवण करायला त्याच्यावर मिळतील. आणि आज या कीर्तनाकरिता माझा मित्र कैलास सुद्धा आणि दोघे सुद्धा आलेले आहेत, त्यांचे आभार. आणि कीर्तनाचं आमंत्रण देणारे माझे मित्र